सातबारा कोरा करा, मगच नवनगर प्रकल्प राबवा. सेज विरुद्ध शेतकऱ्यांचा उद्रेक. न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा आणि तीव्र आंदोलनाचा इशारा. अटल सेतू प्रभावित नवनगर आणि ग्रोथ सेंटर प्रकल्प राबवण्यापूर्वी मुंबई इंटिग्रेटेड सेज प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात अशी जोरदार मागणी सेजग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून कंपनीवर जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आमचा जो लढा आहे तो एसीझेड मुंबई एसीझेड या कंपनी विरुद्ध आहे. तर विषय असा आहे की 2006 मध्ये रायगड एसीझेड डिक्लेअर करण्यात आला. त्यावेळी उरणमधली 20 गावं, पनवेलमधील केलवणे हे एक गाव आणि पेणमधील 24 गावं, अशा टोटल 45 गावांमध्ये हा रायगड सेज डिक्लेअर करण्यात आला. आणि त्यावेळी ह्या सेज कंपनीसाठी 8,258 हेक्टर एवढी जमीन रिक्वायर्ड होती आणि शासनाच्या सहकार्याने त्यांना ही जमीन संपादित करायची होती. परंतु 1,504 हेक्टर एवढीच जमीन फक्त ही जी कंपनी आहे ती संपादित करू शकलेली आहे. आणि प्रचंड विरोध त्यावेळी हा जो प्रकल्प आहे एसीझेड प्रकल्प, या प्रकल्पाला झालेला आहे. आणि शेतकऱ्यांचा विरोध पाहता राज्य सरकारने त्यावेळी मतदान प्रक्रिया घेतली होती की किती लोक सेजच्या बाजूने आहेत आणि किती लोक सेजच्या फेवरमध्ये आहेत. त्यावेळी स्पष्ट नकार जनमताने, जनतेचा कौल हा एसीझेडच्या विरोधात लागलेला आहे. त्यावेळी सरकारने आणि एक पिटिशनसुद्धा प्रकल्पग्रस्तांतर्फे दाखल करण्यात आलं होतं. तर हायकोर्टाने सुद्धा हा एसीझेड प्रकल्प जो आहे तो रद्द ठरवलेला आहे, रद्द घोषित केलेला आहे. आणि 2011 मध्ये हा जो प्रकल्प रद्द होऊन सुद्धा जी 1,504 हेक्टरची जमीन संपादित केलेली आहे ती जमीन का ह्या कंपनीने शेतकऱ्यांना परत केलेलं नाही, सातबारा कोरा केलेला नाही. तर ही जमीन परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारावर ही जी त्यांच्या नावाचा शेरा जो आहे मुंबई एसीझेड तो काढण्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा काढण्यासाठी हा आमचा लढा आहे. हा जो प्रकल्प त्यावेळी डिक्लेअर करण्यात आला त्यावेळी स्पष्ट होतं की ही जी 3 तालुक्यातील 45 गावांची ही जी जमीन आहे, सुपीक जमीन आहे, शेतजमीन, ती एकसंध त्यांना 8,258 हेक्टर एवढी जमीन ह्या प्रकल्पासाठी हवी होती. ह्या कंपनीला एकसंध अशी कुठे जमीन मिळाली नाही. 1,504 हेक्टरची जमीन मिळालेली आहे या तिन्ही तालुक्यांमध्ये. तर एक तुकडा इथे आहे, 2 एकर इथे आहेत, अर्धा एकर इकडे आहे, 4 गुंठे इथे आहेत. अशा प्रकारे जमीन त्यांना मिळालेली आहे. एकसंध अशी जमीन मिळाली नाही. आणि त्यावेळी हा जो प्रकल्प आहे हा का प्रायव्हेट प्रकल्प नाही, तर शासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प इथे आला होता. लँड ॲक्विजिशन ॲक्टच्या ज्या तरतुदी असतात त्याप्रमाणे त्यांना संपादन करायचं होतं. शिवाय प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन कायदा जो आहे 1999 त्याप्रमाणे जे काही पॅकेज असतात, जे काही प्रकल्पग्रस्तांना फायदे असतात ते देणे अनिवार्य असतं. आणि हे सर्व असताना तसेच ज्यावेळी साठे करार झाले, कुलमुखत्यारपत्र झाले, त्यावेळी शासनाने यांना मुद्रांकांमध्ये सवलत दिली होती, म्हणजे मुद्रांक माफी दिली होती. म्हणजे या सगळ्या तरतुदींचा फायदा घेऊन त्यांनी हे प्रकल्प केलेला आहे, ही जमीन संपादित केलेली आहे. त्यामुळे हे काय प्रायव्हेट संपादन नाही आहे, तर हे प्रकल्पासाठी संपादन आहे. आणि आता हे प्रकल्पच होत नाही आहे तरीसुद्धा एसीझेड या शेतकऱ्यांच्या जमिनी परत देऊ पाहत नाही. त्यामुळे मला दाट संशय आहे की हा जमीन घोटाळा होता. यांना कुठलाच प्रकल्प इथे राबवायचा नव्हता. फक्त जमिनी ह्या महत्त्वाच्या, या मुंबईपासून अगदी जवळच्या या जमिनी आहेत आणि सुपीक शेतजमिनी आहेत. ह्या फक्त त्यांना हडप करायच्या होत्या, हीच त्यांची योजना होती. आणि त्यांनी नक्कीच हा घोटाळा केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं संपादन इथं झालेलं नाही. त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. आणि ही जे एसीझेड कंपनी आहे त्यांचं काय प्रशासकीय मंडळ जे असेल किंवा संचालक मंडळ जे असेल त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. नक्की काय आहे सत्य ते समोर आलं पाहिजे. टोटल जर आपण बघितलं, उरणमधील 20 गावं आहेत, पनवेलमधील केलवणे हे एक गाव आहे आणि पेणमधील 24 गावं आहेत. तर ह्या तिन्ही तालुक्यांची टोटल 1,504 हेक्टर जमीन एवढी त्यांनी, म्हणजे त्यांना 100% रिक्वायर्ड होती. त्यापैकी त्यांनी 13% जमीन त्यावेळी संपादित केलेली आहे. तर एकूण 1,504 हेक्टर जमीन त्यांनी संपादित केलेली आहे. 2011 पासून मी शेतकऱ्यांमध्ये जात आहे. माझे सगळे हे वकील सहकारी आहेत. हे ॲडव्होकेट आकांक्षा पाटील आहेत, ॲडव्होकेट सोनम ठाकूर मॅडम आहेत, ॲडव्होकेट जीविका डाके आहेत, तसेच इतर सर्व वकील सहकारी आहेत. आम्ही ह्या सर्व सेजग्रस्त लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आम्ही जात आहोत. आम्ही बऱ्याच
गावात आम्ही गावोगावी मीटिंग घेतलेले आहेत आणि पुढे जाऊन जर आम्हाला शासन जर आमची मागणी पूर्ण करत नसेल, आम्ही त्यांना आमची समस्या आमचे प्रश्न दाखवलेले आहेत, ते जर पूर्ण करत नसतील तर नक्कीच पुढे जाऊन आम्ही मंत्रालयावर पायी मोर्चा नेणार आहोत. इथून 5,000 शेतकरी या तिन्ही तालुक्यांमधून थेट मुंबईला मंत्रालयावर धडकतील. शिवाय आम्ही येथे रास्ता रोको वगैरे करू. म्हणजे जे जे आम्हाला उपयुक्त वाटेल ते आम्ही आंदोलन या ठिकाणी करू आणि संघर्ष आमचा चालू ठेवू. रायगड ही भूमी आहे, उरण ही भूमी आहे, ही हुतात्म्यांची भूमी आहे. 1984चं जे आंदोलन झालेलं आहे सिडकोच्या विरोधात, त्यामध्ये आमच्या लोकांनी, आमच्या शेतकऱ्यांनी हुतात्म्य पत्करलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कसली भीती नाही. आम्ही न्याय व हक्कांसाठी थेट लढा देत असतो. आणि तुम्ही म्हणताय की परमिशन दिली नाही, तर इतरही मार्ग आहेत. पण आम्ही आमचं आंदोलन जे काय आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत आम्ही आमचं आंदोलन हे सोडणार नाही. आणि इतरही आम्ही हायकोर्टात ही रिट पिटिशन दाखल करणार आहोत. हायकोर्टाने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आणि जोपर्यंत आम्ही हा लढा जिंकत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार. राज्य सरकार MMRD, नवनगर तसेच ग्रोथ सेंटर यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करत आहेत. परंतु पनवेल, पेण व उरणमधील 45 गावातील एकूण 1504 हेक्टर एवढी जमीन ही मुंबई SEZने जी संपादित केलेली आहे व त्याबद्दलचे जे प्रोजेक्ट होते किंवा प्रकल्प होते ते रद्द झालेले असतानाही मुंबई SEZने अजूनही ती जमीन स्वतःजवळ ठेवलेली आहे. तसेच जो सातबारा उतारा आहे शेतकऱ्यांचा, तो अजूनही कोरा झालेला नाही. तर ही गोष्ट आहे ती सरकारला दिसत नाही का? शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत जोपर्यंत परत करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत जे आंदोलन होणार आहेत त्यामध्ये सहभागी होऊन आम्ही लढणार आहोत. मुंबई ह्या सेज कंपनीने 2006 आणि 2011मध्ये इथे येऊन उरण, पेण, पनवेल इथे येऊन इकडच्या शेतकऱ्यांच्या जमीन संपादित केल्या आहेत आणि ती सेज ही प्रकल्प रद्द होऊन 15 वर्ष जास्त काळ लोटून गेला तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत केलेल्या नाहीत आणि त्याचा काही मोबदलाही त्यांना मिळालेला नाही. आणि त्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या सेज कंपनीकडून किंवा सरकारकडून, त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचे वकील म्हणून त्यांच्यासोबत आहोत आणि हा लढा शेवटपर्यंत त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत लढू. उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 45 गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकत्या शेतजमीन सेज प्रकल्पासाठी मुंबई सेज कंपनीला दिलेल्या आहेत. विकासाच्या नावाखाली घेतलेल्या जमिनी जर प्रकल्पासाठी वापरल्याच गेल्या नाहीत तर त्या जमिनी या मूल शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत. या मागणीला न्यायालयीन निर्णयांचा व कायदेशीर अधिकार प्राप्त आहे. कायदा हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम 2013च्या कलम 101 नुसार जमीन 5 वर्ष वापरात आली गेली नाही तर ती जमीन मूल शेतकऱ्यांना परत देण्यात आली पाहिजे. असा कायदा असताना देखील 2011मध्ये हा प्रकल्प रद्द झालेला आहे. तरीही अजून देखील शेतकऱ्यांच्या जमिनी या शेतकऱ्यांना परत दिलेल्या गेलेल्या नाही आहेत. शेतकऱ्यांना विकासाची हमी दिली जाते, शेतकऱ्यांना आश्वासनं दिली जातात की तुम्हाला रोजगार देऊ, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, परंतु अशा गोष्टी प्रत्यक्षात होतच नाही आहेत. कारण प्रकल्पच झालेला नाही आहे, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींचा काहीच प्रश्न उद्भवत नाही आहेत. आजपर्यंत सरकारने जेव्हा निवडणुका आलेल्या तेव्हा शेतकऱ्यांना हाच आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्या जमिनी कोऱ्या करून देऊ, म्हणजे तुमचा सातबारा जो काही आहे तो करत देऊ. आजपर्यंत 15 वर्ष झाली पण अजूनपर्यंत तरी त्यांनी त्यांचा काही सातबारा क्लिअर केलेला नाही आहे. SEZ हा प्रकल्प त्यांनी अजून त्यांच्या सातबाऱ्यावरून अद्यापही हटवला गेला नाही आहे. त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याच्या लढ्यासाठी आज आम्ही त्यांच्यासोबत आहोत. याबाबत ॲडव्होकेट धीरज डाकी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली असून त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार 2006 ते 2011 या कालावधीत उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 45 गावांमधील सुमारे 1504 हेक्टर सुपीक शेतीजमीन मुंबई सेज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर हा प्रकल्प रद्द झाला. तरीही तब्बल 17 वर्षांनंतरही संबंधित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ॲडव्होकेट धीरज डाकी यांच्यासह ॲडव्होकेट सोनम ठाकूर, ॲडव्होकेट आकांक्षा पाटील, ॲडव्होकेट सोनल वार्डे, ॲडव्होकेट जीविका डाकी, ॲडव्होकेट सबा सिद्दीकी, ॲडव्होकेट आदित्य मडवी, ॲडव्होकेट समिता डाकी शेतकऱ्यांच्या बाजूने लढा देत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या जमिनी परत न केल्यास मंत्रालयावर मोर्चा, रास्ता रोको आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.